15 ऑगस्ट 2024 रोजी भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आज साजरा होत आहे। त्याच्या एक दिवस आधी 14 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमित्त फाळणीत जीव गमावणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली। विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त आम्ही त्या असंख्य नागरिकांचं स्मरण करतो ज्यांना फाळणीच्या भयंकर वेदना सहन कराव्या लागल्या होत्या। 2021 पासून सुरू झाला विभाजन विभीषिका स्मृती दिवस। फाळणीच्या दुःखद स्मृतींना उजाळा देणारा दिवस पाळायला 2021 पासून सुरुवात झाली। त्याला विभाजन विभीषिका स्मृती दिवस असेही म्हटलं जातं। दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली होती। 14 ऑगस्ट 1947 रोजी देशाच्या स्वातंत्र्याचा एक दिवस आधी काय घडलं होतं त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। 10 मे 1857 ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंतचा स्वातंत्र्य लढा देशात 10 मे 1857 पासून सुरू झालेल्या आणि 15 ऑगस्ट 1947ला संपलेल्या स्वातंत्र्य लढ्यात आपलं सर्वस्व बलिदान करणाऱ्या क्रांतिकारकांचं आणि स्वातंत्र्य सैनिकांचं स्वप्न साकार होत होते। एकीकडे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद होत होता, तर दुसरीकडे भारताच्या फाळणीच्या आणि रक्तपाताच्या घटनांमुळे लोकांची मनं दुखावत होती। पाकिस्तानातून ट्रेनमधून येणारे लुटले गेलेले हिंदू आणि शीख यांची गर्दी दिल्लीत वाढत होती। तणाव टिपेला पोहोचला होता आणि शांततेसाठी सरकारने प्रयत्न अपयशी ठरले होते। स्वातंत्र्याच्या आधीची वेदनादायी फाळणी ब्रिटिश संसदेत 4 जुलै 1947 रोजी सादर करण्यात आलेला भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 वादानंतर 18 जुलै 1947 रोजी मंजूर करण्यात आला होता। याच आधारावर 14 ऑगस्ट 1947 रोजी भारताची फाळणी झाली आणि कोट्यावधी लोकांना फाळणीची भयंकर परिणाम भोगावे लागले होते। आकडेवारीनुसार भारताच्या फाळणी दरम्यान हिंसाचारात सुमारे 10 लाख लोकांचे जीव गेले, तर 1.43 कोटी लोकांना बेघर व्हावं लागलं होतं। 50,000हून अधिक महिलांवर बलात्काराच्या घटनाही घडल्या होत्या। फाळणीनंतर भारतातली भयंकर परिस्थिती इतिहासकार ॲलन कॅम्पेबल जोहान्सन यांनी भारताच्या फाळणीवर आपल्या लेखात लिहिलंय की मानवी इतिहासातल्या धर्मावर आधारित सर्वात मोठ्या विस्थापनात भारतातील 2 मोठी राज्य अर्थात पंजाब आणि बंगालमधल्या 10 कोटी लोकांचे सामान्य जीवन उद्ध्वस्त झाले होते। स्वातंत्र्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी लिहिलेल्या या लेखात ॲलन कॅम्पेबल जोहान्सन यांनी 2 लाख लोक निर्वासित होते असेही सांगितले। त्यांची भयंकर परिस्थिती पाहून भीती वाटत होती की कॉलरा पसरून हजारो लोकांचे जीव जातील। 15 ऑगस्टच्या एक दिवस आधी 14 ऑगस्टच्या मध्यरात्री भारताला स्वतंत्र राष्ट्र घोषित करून पाकिस्तानच्या निर्मितीची घोषणा का करावी लागली याबाबत डॉमिनिक लॅपियर व लॅरी कॉलिन्स यांनी लिहिलेल्या फ्रीडम ॲट मिडनाईट या पुस्तकाच्या आधी रात को आझादी या हिंदी अनुवादामध्ये सविस्तर सांगितले की लॉर्ड माउंटबॅटन यांना ज्योतिषांच्या आग्रहासमोर झुकावं लागलं होतं। युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकवला होता। डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी 14 ऑगस्ट 1947 या ऐतिहासिक दिवसाचं चित्रण करताना त्यांच्या पुस्तकात लिहिलं, लष्करी छावण्या, सरकारी कार्यालय, खाजगी घरावर फडकवणारा युनियन जॅक खाली उतरवला जात होता। 14 ऑगस्ट रोजी सूर्यास्त झाला तेव्हा युनियन जॅक देशभरातल्या ध्वजस्तंभावरून उतरवला होता। तो भारताचा भूतकाळ होता। मध्यरात्रीच्या समारंभासाठी सभाभवन सज्ज होते, ज्या खोल्यामध्ये भारताच्या व्हाईसरॉयची भव्य ऑइल पेंटिंग्ज टांगलेली असायची तिथे आता तिरंगे फडकत होते। देशभरात होता स्वातंत्र्याचा आनंद उत्सव। 14 ऑगस्ट 1947च्या सकाळी देशातल्या प्रत्येक शहर, प्रत्येक गावात स्वातंत्र्याचा आनंदोत्सव सुरू झाला होता। लोक घरातून बाहेर पडून सायकली, रिक्षा, बैलगाड्या, बस,
कार, घोडे, हत्ती जे मिळेल त्यावर स्वार होऊन इंडिया गेटकडे निघाले होते. लोक नाचत होते, गात होते, एकमेकांचं अभिनंदन करत होते आणि सगळीकडे राष्ट्रगीत ऐकू येत होतं. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे गाहे, तव शुभ नामे जागे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. या राष्ट्रगीताने पूर्ण आसमंत, पूर्ण भारत उजळून निघाला होता आणि आपला देशाचा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात त्यावेळेस साजरा करण्यात आला होता. आज 78वा स्वातंत्र्य दिन आपण सर्व भारतीय साजरा करत आहोत. गुण्या गोविंदाने एकत्र नांदत आहोत. अशाच पद्धतीने आपण येणाऱ्या काळातही स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने, जल्लोषाने, परंपरेने साजरा करूया अशी शपथ घेऊया आणि राष्ट्रीय एकात्मताला जोपासण्याचा प्रयत्न करूया. मी अर्जुन चव्हाण इथेच थांबतो. आपला खूप खूप धन्यवाद.